2 वर्ष नाही निघ आता घ्या असा 2 वर्ष नाही निघलं पाहिजे. हे गाईज गुड आफ्टरनून. सकाळपासून संध्याकाळ नाही झाली, दुपार 3 वाजून 13 झाले आणि बाबाजी सोबत एक वेळ दाखवून टाकतो. हे तुम्हाला पटावर काऊन नाही येत याच्या मागच्या कारण तुम्हाला सांगतो. तू पटावर काऊन नाही आहेस का? तुला एवढे झलमध्ये काऊन नाही आहेस? आता येईन ना, उघाड झाल्यावर येईन. हा पाऊस येऊन राहिला ना बाबा, म्हणून नाही आहेस का? ऐकल्यानं तुम्ही काऊन नाही राहिला? तुम्ही मला म्हणते का बाबाजीला काऊन नाही आणला, बाबाजीला काऊन नाही आणला? दरवेळेस सांगते का बाबाजीला काऊन नाही आणला? तर तो बाबाजी काऊन नाही आहे? पट पाण्या पावसाचा नाही आहे, घसरला का पसरला. कारण सांगू का, त्याला 3-4 माणसं लागतात, जे तिथे नेतात ते बॉडीगार्ड लागतात आणि आम्ही त्याला पाहून का त्या पटाचा व्हिडिओ काढून तुम्ही सांगा आता. हा आणि पहिला खाल्ला राहते कोटी गेला आणि काय झाला, कोणाला मारलं का काय केलं, पहिल्या खाल्ल्याचा मोठा विषय राहते नाही का. तर ठीक आहे, तर आम्ही चालला आणि हा याच्या गावाकडचा आज खेळ आहे कुईचा, तर हा येऊन नाही राहिला, याला तिकडं आम्ही पाठवून राहिला. ठीक आहे. सोबत येत आहे प्रज्वल भाऊ जिपकाटे, जो की हार्वेस्टरचा नौकर आहे, कारण मालक मी आहो. ठीक आहे. आपली गाबे ते गाडी नव्हे, हे गाडी होय, ह्या गाडीने चालला ते तिकडं चाललंय. ठीक आहे. चला. कुठं चाललास भावीन? कुठं चालल्या? हा कोण नाही बे, भावड मन भावडला चालल्या का? हा अकोटला चालल्या. आज पुरा ग्राउंड खाली आहे भाऊ, पाहू शकता तुम्ही. पुरा म्हणजे पुराच खाली आहे. आज जास्त शोरूमच्या गाड्या उभ्या नाही झाल्या आपल्या. काहून नाही झाल्या याच्या मागचं कारण तुम्हाला सांगू का? कारण आज खेळ आहे मसली इथे. मसलीचं जो आहे मैदान तिथे खेळ असल्या कारणामुळे आज इथे गर्दी नाही आहे. पाहू शकता तुम्ही, बहुतच कमी गर्दी आहे. बहुत म्हणजे बहुत नाहीच्या बरोबर गर्दी आहे आज. ठीक आहे. तरी आपण पाहू आजचा जो खेळ आहे तर जोड्या गेलेल्या आहेत आणि झेंडा पण उभा झालेला आहे. पाहू आता कोण जिंकते कोण हारते. तर ठीक आहे. हे भाऊसाहेब आपले व्हिडिओ पाहतो म्हणते. तर तुम्ही कोणत्या गावचे? तुमच्या टेकेबार पटपाल नेहमीचे नाही, नेहमी नाही. आज आले आमच्या गावचा खेळ आहे. अच्छा, यांच्या गावचा खेळ आहे. आणि अजून कोणत्या विरुद्ध आहे? बोरगाव म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्याचा खेळ आहे. तर पाहू. तुमच्या कोणती दान आहे? लालदान आहे तुमची. याची लालदान आहे टेकेबार काढली आणि हिरवी दान कोणा काढली? बोरगाव. तर पाहू आता जोड्या गेल्या आहेत ना? जोड्या गेल्या. मला यासाठी थोडा वेळ झाला, जोड्या गेल्या आहेत म्हणते. ठीक आहे. आता कोण जिंकणार तर तुम्हाला दाखवतो. तर भाऊसाहेब आज आपण पोहोचलो डायरेक्ट गड्ड्यावर कशासाठी? कारण भरपूर लोकांचे कमेंट्स होते की गड्ड्यावरचं व्ह्यू दाखवा, म्हणजेच हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे. हा स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंटवर बघा ह्या जोड्या कशा प्रकारे लावल्या जात असतात. तर पूर्ण पारदर्शकता असते या खेळामध्ये. इथे म्हणजे कुणीही कुठल्या प्रकारचा घोड करू शकत नाही. संपूर्ण पारदर्शकता आहे इथे. म्हणजेच हा आपले विदर्भ बैलगाडा शर्यत भावड इथली. हा इकडे एक जोडी आहे, ही आहे लालदान, आणि तिकडे जी जोडी आहे ती आहे हिरवीदान. आणि हा बघण्याकरिता एकदम रोडपासनं जवळच आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे गावकरी वर्ग आहेत जे की बघण्याकरिता आलेले आहेत. स्टार्टिंग पॉईंट भावड इथलं स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे. हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जो तिकडं एंड पॉईंट तो तिकडे, जिकडे ते गर्दी दिसत आहे तिकडे. तर फायनली भाऊ आता जोड्या ह्या गड्ड्यावर लागलेल्या आहेत. बघू शकता दोन्ही जोड्या ह्या गड्ड्यावर लागलेल्या आहेत आणि दोन्ही कातकर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. खूपच असा चुरशीचा असा सामना आहे. गड्ड्यावर लावत असताना खूप असं नियमावली असते, त्या नियमानुसारच ते गड्ड्यावर लावल्या जात असते. बघा एका जोडीच्या मागे किती जे आहेत पकडून ठेवणेवाले, 2, 4, 6, 7 म्हणजे 8 ते 10 लोक एका जोडीमागे लागत असते. तेव्हाच ते जोडी व्यवस्थित गड्ड्यावर लागत असते. म्हणजे आपण एक खतरनाक काम आहे. खतरनाक म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी पण एक्सपर्ट लागते असं मला तरी वाटतं. एक्सपर्टच लागते. बिना एक्सपर्टनं काहीच नाही होऊ शकत. एवढा खतरनाक हा काम दिसून राहिला मला. ठीक आहे. झेंडा उभा झालेला आहे म्हणजे जे एंड पॉईंट आहे त्या एंड पॉईंटवाले लोक
भरपूर आतुरतेने वाट पाहत राहते झेंडा उभा झाल्यावर. आणि इकडे झेंडा उभा झाल्यानंतर हे गड्ड्यावर लावण्याची प्रोसेस चालू होत असते. तर ही प्रोसेस आता सतत चालूच आहे. ठीक आहे, तर पाहू आता काही सेकंदामध्ये सुटेल ही जोडी इथून. झेंडा जर पडला, झेंडा पडला तर समजून जा जोड्या सुटल्या. हॅलो इकडे कट्ट्यावर आला हो. पाहून पहिली वेळ पाहून पाहिजे. नाही आहे सारख्याच आहेत का? अबे चल्ला नाही नाही तिरंगा चल्ला चला भाऊ, खेळ झाला आता ओके मध्ये खतरनाक. आणि जो जिंकली आहे ती लालदान जिंकलेली आहे आपली. कोणती जिंकली तर काकाजी? आपले पंढरपूर जिंकला आहे तो. कोणत्या गावची होते जोडी? आपले टेकेबार ठेकेपार. ती कोणती दान होती? लाल. लालदान. काय सेकंद की लावले होते का? नाही नाही सेकंड वगैरे नव्हतं. सेकंद की नंतर लावल्या का? तर ठीक आहे, लालदान जिंकली. म्हणजे कोणत्या गावची होता तुम्ही? आम्ही मांडळ. कुईमांडळ. कुईमांडळ नागपूर जिल्हा ना आपला भंडारा जिल्हा. हा नाद 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 हो नाद, बाकी काही नाही. 2 वर्ष नाही निघ आता घ्या. असा 2 वर्ष नाही निघलं पाहिजे. कसं वाटतं बाजी आता? बाजी आहे झोपला. हे सगळे आपले विजयवाले मंडळी आहेत, जे विजय झालेले आहेत. आणि बाबाजी कुठे गेले? बाबाजी आपले बाबाजी आहेत. कसं वाटते बाबाजी? फोकट काय? हा आपला जोडीचा ग्रुप कोणता ग्रुप कोणत्या एवढ्या? ओम ग्रुप. टेकेबार. ओम ग्रुप टेकेपार. बैलाचा की नाव आहे का काही? हा पंढरपुरी तिरंगा. आणि तो हा पंढरपुरी आणि तो तिरंगा. भाऊ पंढरपुरी आणि तिरंगा बैलाचं नाव आहे. आणि यांचा ग्रुप कोणता आहे आपला? ओम ग्रुप. गाव ओम ग्रुप चिचाळ टेकेपार. हा विजय झालेला आहे आपल्या भावळ पटामध्ये, विदर्भ बैलगाडा शर्यत भावळ. ठीक आहे, आता नवीन व्हिडिओ साठी फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करा युट्यूबवर पाठवलं. ठीक आहे.